गजर कीर्तनाचा। तर त्याच रहुगण राजाला सुंदर प्रकारे उपदेश देत असताना सांगते, अरे राजन, मुझे मूर्ख कहते हो, मैं कौन हूं तुम जानते हो? मैं तुमको सर्वसामान्य व्यक्ति नजर आता हूँ, लेकिन मैं कौन हूँ? अहम पुरा भरतो नाम राजा, विमुक्त दृष्ट श्रुत संग बंध, आराधनम भाग भगवत इह मानो मृगो भवम मृग संगात तार्थः। मैं कौन हूँ? अहम पुरा भरतो नाम राजा। अरे मेरा नाम भरत था, भरत। मैं पूर्व जन्म का राजा था। कैसा राजा? छोटे से गांव का नहीं राजा था, छोटे से राज्य का राजा नहीं था, मैं एक छत्र सम्राट राजा था। लेकिन विमुक्त दृष्ट श्रुत संग बंध, मैंने सब छोड़ छाड़ के मैं वन में चला गया। वन में जाने के बाद आराधनम भगवत इह मानो, भगवान की आराधना करता था। लेकिन मेरे साथ एक गलती मेरी हो गई। क्या गलती हुई? मृगो भवम मृग संगार्थ तार्थः। मृग जो था ना, हिरण, उसकी पत्नी ने एक छोटा सा बालक जन्म दिया और उसी हिरण के बालक में मैं आसक्त हो गया। इसी वजह से मेरा पतन हो गया और फिर मुझे हिरण के जन्म को त्याग करके इस जड़ जन्म को धारण करना पड़ा। मैं जड़ नहीं हूँ, लेकिन जड़ जैसा विचरण करता हूँ। क्यों? क्योंकि मैं किसी में आसक्त अब होना नहीं चाहता। कोण समजते हो मुझे? त्यावेळेस मात्र रौगण खाली उतरला, पाय पकडले, अरे वो राजा हो तुम। त्यावेळेस मात्र सुंदर प्रकारचा उपदेश दिला। अशा प्रकारे जम्बूद्वीपाचे 9 वर्षाचे प्रत्येक वर्षामध्ये जे भिन्न भिन्न भगवान अवतार घेतात, त्या अवताराचं पुढे वर्णन केलेलं आहे सुंदर प्रकारे। इलावृत खंडामध्ये मात्र भगवान स्वयं कामदेव रूपाने त्या ठिकाणी राहतात। अशाच प्रकारे भगवान शंकराची भक्ती करतात, संकर्षण रूपामध्ये राहतात आणि कामदेव रूपात त्या ठिकाणी राहून सुंदर भक्ती करतात। आणि पुढे मात्र जो भद्राश्व वर्ष आहे, त्या ठिकाणी भद्रश्वा नावाचा राजा राहतो, जो हयग्रीव भगवंताची उपासना त्या ठिकाणी करतो। सुंदर हरिवर्षा याच्यामध्ये भगवंताने हरिरूप धारण केलेलं आहे, तिथे प्रल्हादजी त्यांची भक्ती करतात। चौथा ज्यावेळेस झाला तो केतुमाल वर्ष, केतुमाल वर्षामध्ये साक्षात कामदेव रूपामध्ये भगवंत निवास करतात, त्यांची सेवा लक्ष्मी माता करते। पुढे झाला तो 5वा वर्ष, रम्यक वर्षामध्ये मत्स्य रूपाने भगवंत राहतात आणि त्या ठिकाणी मात्र स्वयं मनु महाराज त्यांची उपासना करतात। 6वा झाला हिरण्मय वर्ष, त्या ठिकाणी कुर्म कच्छप अवतारामध्ये भगवंत राहतात आणि त्या ठिकाणी सुंदर सगळे पितृ आदी गण त्यांची सेवा करतात। पुढे मात्र जो झाला 7वा वर्ष, कुरुष वर्ष, वराह भगवंत कुरुष वर्षामध्ये राहतात। सुंदर प्रकारे भूदेवी आदी त्यांची सेवा करते आणि पुढे मात्र 8वं वर्ष झालं किम पुरुष वर्ष, त्याच्यामध्ये भगवान श्रीराम सीता मैयासोबत विराजत असतात, त्यांची सेवा करणारे हनुमानजी महाराज आहेत। आणि पुढे जो 9वा वर्ष आला तो मात्र भारती पी वर्षे भगवन नारायण भारत वर्ष झाला 9वा। आता या भारत वर्षाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे मायबाप, कारण का अहो अमीशाम किमकारी शोभनम प्रसन्न मेषा सिद्धूत स्वयं हरी। ज्या भारत देशामध्ये स्वयं हरी भगवंताला सुद्धा जन्माला यावंसं वाटतं, कारण का भारताचा जर विचार केला, शास्त्रकार वर्णन करत, मी बोलत नाही, धन्यस्तु भारतो देशो धन्य भारत संस्कृती ही भारतीय जना धन्या धन्यास्माकं परंपरा। या भारतातली जी परंपरा आहे, भारतातली आपली जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीलाच धन्यता देत असताना संस्कृती जोपासणारे बाळगणारे जी जनता आपली भारतीय आहे ना, त्या भारतीय जनतेला सुद्धा सुंदर प्रकारे धन्यता देतात। पुढे मात्र खगोल भूगोल खगोल नरक आदींचं वर्णन श्री शुकदेवजी महाराजांनी केलेलं आहे। अशा प्रकारे पुढे सुंदर ज्या वेळेस परीक्षित राजा खगोल भूगोल आणि नरकाचं वर्णन ऐकून ते ज्यावेळेस निडर होऊन त्यांच्या मनामध्ये डर उत्पन्न झालेला होता, पण परीक्षित राजाने विचार केला आणि भगवंताला विनंती करू लागले, देवा असं काही चरित्र आम्हाला आता ऐकवा की जेणेकरून भगवंत असे कोणते भक्त झाले की त्यांना ते पाप केल्याच्या नंतर ते नरकात जातात आणि ते पाप करून सुद्धा जे भगवंताचं भजन करणं विसरत नाहीत, मग त्यांना कोण न्यायला येतं, त्यांना त्या भक्तीचं फळ कसं मिळतं ते मात्र तुम्ही आम्हाला सांगा। या ठिकाणी सुंदर पुढे श्री शुकदेवजी महाराज अजामेळाचं उपाख्यान, जे अजामेळाच्या चरित्राचं वर्णन करतात। हे अजामेळाचं चरित्र जे आहे ना, अजामेळ उपाख्यान, हे विष्णू पुराण आणि वामन पुराणामध्ये फार विस्ताराने सांगितलेलं आहे, पण या श्रीमद भागवत महापुराणामध्ये थोडं संक्षेप मध्ये सांगितलेलं आहे। अजामेळ कोण होता? तर अजामेळ हा ब्राह्मण पुत्र होता, गृहस्थी होता। सुंदर त्या घरात
त्याची पत्नी ब्राह्मणी होती, सुंदर छोटे छोटे लेकरं होते, पण सतबुद्धी होता. कसा होता? कंठस्थ, चारही वेद त्याला कंठस्थ होते. एवढंच नाही, शास्त्रांचा पुराणांचा अभ्यासू, एवढा विद्वान. एवढंच नाही, नियमांचा पालन करणारा होता. पण मात्र मायबाप संगती, जीवनात संगती फार महत्वाची बरं का. हा, आणि संगती अशा स्त्रियांची त्याला लाभली की घरदार, पत्नी आणि लेकर बाळ सोडून तो त्या व्यभिचारी स्त्री सोबत राहू लागला. त्या ठिकाणी त्याला 4 पुत्रांची प्राप्ती झाली. जो शेवटचा मुलगा होता तो मात्र गर्भामध्ये होता, 4थ्या नंबरचा. त्यावेळेस मात्र काही ऋषीगण त्यांच्या घरी आले. आलेला पाहून विचारलं, हे ब्राह्मणाचं घर आहे? हो, पण मी ब्राह्मणी नाही. त्या व्यभिचारी स्त्रीने सांगितलं, मी ब्राह्मणी नाही. त्या ठिकाणी एकही महात्म्याने जल सुद्धा प्राशन केलं नाही. सांगितलं, तू ब्राह्मणाच्या पुत्राला स्वतःच्या गर्भामध्ये ठेवलंस ना, जा आशीर्वाद देतो, पण एक सांगतो, हा जर पुत्र प्राप्त झाला तुला तर त्याचं नाव मात्र नारायण ठेव. त्यावेळेस त्या व्यभिचारी स्त्रीने विचार केला, ठीक आहे गुरुदेव, मी यांचं नाव मात्र नारायणच ठेवेल. सगळे महात्मे निघून गेले. ज्यावेळेस पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्यावेळेस मात्र त्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं नारायण. पण झालं असं, मायबाप छोटासा मुलगा ज्यावेळेस मोठा होऊ लागला आणि इकडे अजा मिळणे इतकं पाप केलेलं होतं. कारण आई वडिलांना मारून, पत्नीला मारून, लेकरांना त्यांच्यासोबत वाईट वागून त्यांना बाजूला टाकून, म्हणजे त्यांना टाकून दिल्यासारखं केलेलं. पण इकडे त्या व्यभिचारी स्त्री सोबत तो राहू लागत होता आणि त्याचं पाप त्या स्त्रीमुळे अधिक वाढत गेलं आणि त्याचा पुण्याचा साठा कमी होत गेला. आणि ज्यावेळेस त्यांचा अंतकाळ जवळ आला, अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर भुंजानः प्रतिबन खादन बालक स्नेह यंत्रित भोजयन पायन मूढो न वेदा गतमंतकम. सुंदर मृत्यूकाल उपस्थित हे. अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर आपल्या मृत्यू पाहून ज्यावेळेस त्याने पाहिलं की यमराज मला दिसतायत, त्यावेळेस मात्र मुलाला पुकारू लागला, नारायण, अरे बचाव, हे नारायण, मुझे बचाव. त्यावेळेस मात्र पुत्राला पुकारत असताना इकडे हा नारायण शब्द कोणी ऐकला? भगवंताच्या दूतांनी ऐकला. त्यांना असं वाटलं की आपल्याच प्रभूला पुकारतोय की काय. म्हणून खरं सांगू, पुत्राचं नाव ठेवत असताना बी असं नाव ठेवावं की आपल्या तोंडातून उच्चारण झाल्याच्या नंतर किमान आपल्याकडून पाप तरी होणार नाही, अपराध तरी होणार नाही, ते चांगलं कार्य आपल्या हातातून घडेल असंच नाव ठेवावं. कारण का, यथा नाम तथा गुण. जसं नाव असतं ना त्याच प्रकारे गुण सुद्धा शरीरात येत असतात बरं का. म्हणून नाव सुद्धा विचारपूर्वकच ठेवावे. अशाच प्रकारे इथे मात्र नारायण ज्यावेळेस पुकारू लागले तर पुकारत्याच्या नंतर सपाश हस्तान श्री दृष्टवा पुरुषान भृश दारुणम. ज्यावेळेस ते यमदूत येऊन त्याला बांधू लागले तर मोठ्या मोठ्याने आपल्या पुत्राला आवाज देऊ लागला. पण इकडून मात्र भगवंताने सांगितलं, जा, तो कोणीतरी मला पुकारत आहे. त्या दूतांना पाठवलं. देवाचे सुद्धा दूत आले, विष्णुदूत आल्याच्या नंतर इकडे यमदूत बांधतच होते त्यांना. बोले, खबरदार, इसको तुम लेके नहीं जा सकते. क्यों नहीं लेके जा सकते भाई? इसने जीवन भर पापी तो किया है, एक व्यभिचारिणी स्त्री के साथ रहा है, दूसरी बात पत्नी को छोड़ दिया, बच्चों को छोड़ दिया, माता पिता को छोड़ दिया, किसी की सेवा नहीं की, हर एक का मन दुखाया. आपको पता है, जो कोणी मन दुखवतो ना तो अधर्म केल्यासारखं होतो. कारण परपीड़ा सम नहीं अदमाई, दूसरों को पीड़ा देना, दूसरों का मन दुखाना, उसके जैसा अधर्म धरती पे कहीं नहीं है, उसके जैसा पाप और कहीं नहीं है. मग अधर्म केलास, पाप केलास, तुला त्याचं फळ भोगावं लागेल. नहीं, इसको तो हम लेके जाके छोड़ेंगे, ऐसे छोड़ने वाले नहीं. विष्णु सांगितलं, अच्छा एक बात बताओ, धर्मराज का शासन करते हो ना, धर्मराज के दूत हो, उन्हीं का शासन संभालते हो ना, बताओ धर्म की व्याख्या क्या है, बताओ जरा. त्यावेळेस मात्र सांगितलं, अच्छा धर्म की व्याख्या क्या होता है, जाओ अपने भगवान से पूछ के आओ धर्मराज को क्या व्याख्या है. त्यानंतर इथे स्वतः यमदूत सांगतात की वेद प्रणहितो धर्मो य धर्मस्तत विपर्ययः वेदो नारायण साक्षात स्वयंभूरी इति सुश्रुम. सांगितलं, जो वेद बोलतोय ना तो धर्म आहे. आणि वेद कोण आहे? तो वेदो नारायण साक्षात, साक्षात नारायण म्हणजेच वेद आहे. मग नारायणाचे दूत आलेत ना, मग त्यांच्यासारखा धर्म अजून दुसरीकडे कुठेच नाही, जा सोडून द्या. पुन्हा माघारी आले यमदूत आणि सांगितलं, कोई बात नहीं, आप इसको लेके जाइए, क्योंकि हमारे प्रभु ने तो कहा है वेदो नारायणो साक्षात, और वेद ही जो बोलते हैं वही धर्म है. इसलिए त्या ठिकाणी यमदूतांनी सांगितलं, युवम वही धर्मस्य राजस्य यदि निर्देशकारिणः. अरे तुम धर्म की बात करते हो ना, कोई बात नहीं, कोई बात नहीं. त्यावेळेस मात्र स्वयं त्या आजा मिळाला सोडून, यमदूतांच्या तावडीतून सोडून स्वयं विष्णुदूत मात्र स्वतःच्या स्वधामाला घेऊन गेले. सांगण्याचं तात्पर्य या
शरीरातून आपण काय शिक्षा काय घेतली पाहिजे, याच्यातून शिक्षा हीच आहे मायबाप. अंतकाळी जर आपल्या मुखातून भगवत नाम येत असेल, जीवनभर जर पाप केलं असेल, पण मुखात भगवत नाम आल्याच्या नंतर मात्र आपल्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. मग ते भगवत नाम कसं येईल? नुसतं पाप करतच राहायचं, मग अंतकाळी कसं काय येईल? त्याला आतापासून सवय पाडावी लागेल. एखाद्या गोष्टीची सवय जर आपण बालपणापासून पाडली तर ती शेवटपर्यंत व्यक्ती निभवतो, आहे की नाही? आणि अचानक कसं काय येईल तोंडात ना? येऊ शकत नाही. कारण का वल्ल्या कोणाला सुद्धा राम म्हणायला लावलं तर मरा मरा म्हणू लागलं, सवय नाही ना. पण ती मरा म्हणत असताना जशी जशी सवय त्याला झाली, त्यानंतर राम शब्द तोंडातून निघाला. आणि पुढेच मात्र रामायण शतकोटी अपारा, आहे की नाही? सगळ्यात पहिले या भूतलावर कोणतं शास्त्र निर्माण झालं होतं? कोणतं शास्त्र नव्हतं, कोणताच ग्रंथ नव्हता. सगळ्यात पहिले जे झालं ते वाल्मिकी रामायण, सगळ्यात पहिले. कोणताच ग्रंथ नव्हता. त्याच्यानंतर हे सगळ्या ग्रंथांची उत्पत्ती झालेली. आणि त्यानंतर रामायण शतकोटी प्रकारचे रामायण झाले. मग तुलसी रामायण झाले, अध्यात्म रामायण झाले आणि आनंद रामायण झाले, अनेक प्रकारचे झाले. सांगते का शौरून अंतकाळी नाव आपल्या मुखातून निघालं पाहिजे. कारण का जिव्हान वक्ती भगवत गुणनामधेयम चेतश्चन स्मरति तच्चरणारविंदम कृष्णाय नो नमति यच्छिर एकदापि तानानयद्वमसतो कृत विष्णु कृत्याम. जिव्हेवर भगवत नाम जर येत नसेल, मना हे मन हे चित्त जर भगवंताच्या स्मरणात जर लागत नसेल ना, तर आपला काही उपयोग नाही. अशा प्रकारे पुढे मात्र प्राचेतक दक्षाचे या ठिकाणी सुंदर चरित्र सांगितलेलं आहे. पुढे मात्र एक दिवस एकदा मोठ्याने नामघोष करा बरं, थोडस मोठ्याने. जय जय श्री राधे. झोप नाही येत? चरित्र समजतंय ना? झोपू लागले. तर एकदा झालं असं मायबाप, देवतांची सभा लागलेली होती. त्या सभेमध्ये देवतांचे जे गुरु होते बृहस्पती त्या ठिकाणी आले. पण इंद्राने पाहिलं, सिंहासनावर इंद्र आरूढ होते. इंद्राने पाहिलं की राज आपले गुरुदेव आलेले आहेत बृहस्पती, पण पाहून न पाहिल्यासारखं केलं. हे बघा, जिथं गेल्याच्या नंतर आवो नाही आदर नाही, नहीं नैन नैन तुलसी तहा न जाइए कंचन बरसत मेघ. आव नाही, या या बसा बसा, स्वागतम स्वागतम, आइए आइए, बैठिए विराजिए, असं जर कोणी म्हणत नसेल, बरं एवढंही जर त्याला म्हणता येत नसेल, तर नाही नैन नैन, जर तो हसत मुख आपल्याकडे बघत नसेल, तर तुलसी तहा न जाइए, तिथे जाऊ नये. कारण का कंचन बरसत मेघ, त्या ठिकाणी सोन्याची जरी वर्षा होत राहिली ना, तरी त्या ठिकाणी जाऊ नये. मग बृहस्पतीजींनी हाच विचार केला, मला बघून त्या इंद्राने पाहून न पाहिल्यासारखं करून दिलं ना, म्हणून तिथून मात्र निघून गेले, गुरुपद त्यागून दिलं. त्यानंतर विश्वरूप जो असुरांचा भाचा होता त्याला मात्र गुरु बनवण्यात आलं. पण झालं काय, तर यज्ञ करत असताना जेवढी आहुती देवतांकडून टाकायचा, तेवढीच आहुती मात्र चोरून असुरांकडून टाकू लागला. त्यावेळेस इंद्राला अतिशय राग आला, शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्याच्या नंतर ब्रह्महत्या लागली मायबा. आणि ब्रह्महत्या तीच एक आगळं विराट स्वरूप धारण करणारू दगदगती ती ज्वाला ब्रह्मतेज धारण करून मात्र लाल वृत्त स्वरूपामध्ये ती ब्रह्महत्या इंद्राच्या पाठीमागे जाऊ लागली. आणि इंद्रदेवता मात्र अस्त्या रसातळामध्ये जाऊन लपून तर बसले, कितपत लपणार. कारण जर स्वर्गामध्ये राजा नसला तर मात्र काही उपयोग नाही. तर ती ब्रह्महत्या मात्र स्वयं ब्रह्माजींच्याच हाताने 4 भागामध्ये विभागली गेली. कुठे कुठे तर एक भूमीमध्ये, दुसरं वृक्षामध्ये, तिसरं जलामध्ये आणि चौथी म्हणजे स्त्रीमध्ये, जी की प्रत्येक स्वरूपात आपल्याला दिसून येते. अशा 4ही विभागात ती बाटली गेली. आणि त्यानंतर मात्र सुंदर नारायण कवच सुद्धा या ठिकाणी वर्णित केलेला आहे. पण पुढे आता विश्वरूपाला मारल्याच्या नंतर ती ब्रह्महत्या तर मारली गेली, पण विश्वरूप हा कोणाचा मुलगा होता? त्वष्टा ऋषींचा मुलगा होता. त्वष्टा ऋषींना अतिशय क्रोध आला, माझ्या मुलाला या देवतांनी छळ करून मारलंय ना, पहिले तर भाचा बनवलं आणि पुन्हा मारून, पहिले तर गुरु बनवलं आणि पुन्हा मारून टाकलं. मग या देवतांना मारणारा मी असा एक शत्रू उत्पन्न करेल की तो देवता या इंद्राचा नाश करेल, याचा शिरच्छेद करेल. मग त्यावेळेस मात्र त्वष्टा ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पण यज्ञ करत असताना झालं काय, स्वाहा स्वाहा करत असताना जो पुत्रकामेष्टी यज्ञाचा जो मंत्र असतो ना, त्याची थोडीशी स्वर चुकला आणि मंत्र अशुद्ध झाला.
मग अशुद्ध होत असताना त्यावेळेस मनामध्ये कामना काय होती, इंद्राला मारणारा शत्रू उत्पन्न झाला पाहिजे. कोणता? इंद्राला मारणारा. पण मंत्र अशुद्धी झाल्या कारणाने, कारण शब्दानाम अनेक अर्थ, शब्दाचे अनेक अर्थ निघत असतात, म्हणून शब्द ज्यावेळी अशुद्ध झाला, मंत्र म्हणत असताना सुद्धा विचारपूर्वक म्हणावे बरं का. अशुद्ध कधीच म्हणू नये, त्याचा अर्थ चेंज होत असतो, बदलत असतो. त्यावेळेस मात्र इंद्राला मारणारा शत्रू उत्पन्न करायचा होता, पण इंद्राकडून मरणारा शत्रू उत्पन्न झाला. त्यावेळेस स्वयं त्याच अग्निकुंडातून पुत्रकामेष्टी यज्ञ केल्याच्या नंतर स्वयं कोण झाले, तर वृत्रासुर नावाचा असुर उत्पन्न झाला. जो वृत्रासुर साक्षात युद्धभूमीमध्ये आल्याच्या नंतर सगळ्या देवतांना आवाहन केलं युद्धासाठी, आणि त्यावेळेस मात्र सगळे देवी देवता आले. सगळे कोणी कितीतरी शास्त्र त्यांनी त्या ठिकाणी संधान केले, पण वृत्रासुर काय मरत नव्हता. एक विराट स्वरूप असुराचं धारण करणारा, पाय ठेवले की धरती हलायची. त्यावेळेस मात्र प्रत्येक देवी देवतांना उचलून कधी तोंडात टाकणार, तेच देवी देवता कधी नाकाच्या याच्यातून निघायचे, कधी कानाच्या छिद्रातून निघायचे, पुन्हा टाकायचा तर पुन्हा इकडच्या कानातून छिद्रातून निघायचे असे, पण मरत नव्हते. मग हाही मरत नव्हता, आणि ते देवता असल्यामुळे ते मरू शकत नव्हते. मग याला मारायचं कसं, तर त्यावेळेस ब्रह्माजींनी सांगितलं, भगवंताने सांगितलं, ते दधीची नावाचे ऋषी आहेत, जोपर्यंत त्यांच्या हाडाचं शस्त्र बनत नाही आणि ते शस्त्र याला लागत नाही, तोपर्यंत वृत्रासुर मरू शकत नाही. मग त्यावेळेस सगळे देवी देवता कुठे गेले, दधीची ऋषींकडे. किती स्वार्थी आहेत ना देवी देवता, म्हणजे ते मरतील, त्यांची हाडं घेतील, त्याचं शस्त्र बनवतील आणि मग त्याला मारतील. म्हणजे स्वार्थापोटी काय करू शकत नाही. कृपा करून बालगोपाल मंडळी खाली बसून घ्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे भगवान की जय. नन्वेश व्रजस्तव शक्र तेजसा हरेर दधीचे तपसाच तेजितः तेनैव शत्रुं जहि विष्णु यंत्रितो यतो हरेर विजय श्री गुणांस्तत. त्यावेळेस मात्र दधीची ऋषीकडून हड्डी त्यांची हाड घेऊन आले. त्यानंतर सुंदर शस्त्र बनवण्यात आलं, आणि त्याच शस्त्राने ज्यावेळेस बाण संधान करू लागले, त्या वृत्रासुराला माहिती होतं माझा प्राण जाणार आहे. प्राण संधान केल्याच्या नंतर एवढा विराट स्वरूप धारण करणारा तो वृत्रासुर, त्यावेळेस मात्र बाण लागल्याच्या नंतर इंद्राच्या हातातून धड खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर इंद्रदेवा भगवंताची स्तुती गाऊ लागला. हे देवा, हा स्तुती बघा, असुर असताना सुद्धा भगवंताची स्तुती गात होता. स्तुती काय गातोय? अहम हरे तव पादैकमूलम दासानुदासो भवितास्मि भूया मनः स्मरेता सुपते गुणांस्ति गृणीत वा कर्म करोतु काय. अहम हरे तव पादैकमूलम, हे प्रभु मैं बस तुम्हारी चरणों का ध्यान करना चाहता हूँ, लेकिन मुझे क्या बनाना? दासानुदासो भवितास्मि भूया, अपने दासों के दासों का भी मुझे दास बनाना.
काय म्हटले, मला तुझा दास बनवू नको. आपण तर जर समजा आपल्या जीवनात काही झालं, फार मोठं संकट आलं तर सगळं संकट देवावर घालत असतो. पण एवढे मोठा भक्त असून सुद्धा भगवंताला काय म्हणतो, देवा तुझा दास नको, तुझ्या दासाचा दासाचाही मला दास बनव. दासा अनुदासो भवितास मी भूया आणि मनस्मरेता सुपतेर गुणास्ते. भगवान मेरा ये जो मन है ना, ये आपके चरणों में विराजित हो. ये धर्म का त्या ठिकाणी हे धर्माचं हे सांगितलं. पुढे अर्थ काय मागितला, कारण धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध श्लोक, हे 4 श्लोकामध्ये इतकं सुंदर भगवंताकडे मागितलेलं आहे. पुढे काय मागतायत की ननाक पृष्ठम न च पारमेष्टम, मुझे स्वर्ग नहीं चाहिए, मुझे ब्रह्मलोक नहीं चाहिए, मुझे भूमंडल नहीं चाहिए, न योग सिद्धि न पुनर्भवम वा, मुझे पुनर्सिद्धि न योग सिद्धि चाहिए न रिद्धि सिद्धि चाहिए, लेकिन समंजसस्त्वा विरहय कांक्षे. भगवान मेरा विरह आपसे हो, इस संसार के लोगों से नहीं हो, आपसे हो. मैं आपकी हमेशा राह देखता रहूं, लेकिन आप मुझे दर्शन न दो. ये विरह हो. वो विरह कैसा हो, अजात पक्षा इव मातरम खगा. जैसे एक पक्षी, छोटा सा पक्षी जब उसका गिर जाता है तो उसकी पक्षिनी माता उसको उठाने के लिए कष्टमय अपना जीवन व्यतीत करती है, सोचती रहती है कि मेरा बच्चा गिर गया, इसको कैसे उठाए कैसे उठाए, हाथ नहीं होते. लेकिन फिर क्या सांगती कि प्रियम प्रियेव विषतम विषण्णा. जैसे जिस प्रकार अपना प्रिय कर दूर देश में गया हो और उसकी प्रियतमा राह देखते रहती है, क्या कि तब कब आएंगे कब आएंगे, कब उनसे मिलूंगी, कब उनको देखूंगी, कब उनका दर्शन करूंगी. अशाच प्रकारे स्तन्यम यथा वत्सतराक्षुदारता. ज्या प्रकारे एखादा दूध काढणारा व्यक्ती, कशा गाईचं दूध काढणारा व्यक्ती पहिले वासराला सोडतो, त्या बछड्याला सोडल्याच्या नंतर ज्या वेळेस दूध, कारण का आपला बालक दूध पितोय म्हणून ती गाय काय करते, आपल्या स्तनामध्ये दूध सोडत असते. मग ज्या वेळेस याला कळतं ग्वाल्याला की दूध आले, मग तो काय करतो, त्या बछड्याला बाजूला बांधून, मग त्या ज्या प्रकारे त्या बछड्यासाठी त्याच्या आईचं मन व्याकुळ होतं ना, तशा प्रकारचा विरह मला दे. मनोरविंदाक्ष दिदृक्षते त्वाम. हे प्रभु मेरे मन को इसी प्रकार का विरह मैं चाहता हूँ. अशाच प्रकारे पुढे सुंदर मोक्षाची ही प्राप्ती मागितलेली आहे. त्यावेळेस मात्र वृत्रासुराने, हा वृत्रासुर कोण होता तर पूर्वजनीचा त्या ठिकाणी चित्रकेतू नावाचा राजा होता. त्याला श्राप मिळाला म्हणून तो असुर झाला. पूर्वजनीचं स्मरण तेवढे त्याने पुण्य कमवलेलं होतं. असुर असताना सुद्धा भगवंताची स्तुती करत होता. पुढे मात्र या ठिकाणी सुंदर एका चरित्राचं गुणगान करत असताना श्री शुकदेवजी वर्णन करतात. भ्रातर्येवं विनिहते हरिना क्रोडमूर्तीना. हिरण्याक्षाचा वध भगवान वराह भगवंताने केला होता. पण आता हिरण्याक्ष मेल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू जो होता त्याच्या मनामध्ये क्रोध होता. काय, अरे मेरे बंधु को मारने वाला, मेरा बंधु, मेरे भ्राता को जिसने मारा है उस विष्णु को मैं नहीं छोड़ूंगा, उसको तो मैं मार के ही रहूंगा. आणि त्यावेळेस मात्र त्याच्या पत्नीला वृषाभानूला, आणि कारण का तन मातरम वृषाभानू दितीम च जननी गिरा. त्या वृषाभानू पत्नीला आणि दितीला आश्वासन देत असताना सांगितलं, चिंता ना करो, तुम्हारे पती का बदला मैं लूंगा. आणि त्यावेळेस आता मग बदला घेण्यासाठी आपल्याकडे तेवढी शक्ती पाहिजे. भगवान विष्णू सोबत युद्ध करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. मग काय करावं, मग तपश्चर्या कोणाची तर ब्रह्माजींची उपासना करून अमरत्व व्रत त्याला पाहिजे होतं. त्यावेळेस मात्र गेला आणि इकडे नारद महर्षींना समजलं की हिरण्यकश्यपू कुठे गेलाय, तपश्चर्यासाठी गेलाय. इकडे नारद महर्षींनी छोट्याशा तोत्याचं रूप घेतलं. तोता माहितीये ना, पोपटाचं रूप. आणि ज्या वेळेस ज्या वटवृक्षाखाली हिरण्यकश्यपू जाऊन बसला होता त्या वटवृक्षाच्या डालीवर नारद महर्षी तोत्याचं रूप धारण करून तिथे आले आणि बार बार काय रटू लागले, नारायण 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 नारायण. बार बार नारायण नारायण शब्द उच्चारण करू लागले. हिरण्यकश्यपूला अतिशय राग आला. अरे मेरे शत्रु का नाम पुकारने वाले तोते, यहाँ से उड़ जाओ. पण त्यावेळेस मात्र आता नारद महर्षी रूप धारण करून आले होते, उडले नाही. पुन्हा पुन्हा तिथे नारायण नारायण जसं नाव ऐकू यायचं तसा तसा क्रोध वाढायचा. तिथून उठले, दुसऱ्या वृक्षाच्या खाली जाऊन बसले. तिथेही पुन्हा पोपट गेला. पुन्हा काय म्हणू लागलो, नारायण 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 नारायण. बार बार नारायण 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 शब्द ऐकू येतोय. त्यावेळेस मात्र हिरण्यकश्यपूने विचार केला, अच्छा आज माझा दिवसच खराब आहे, मला इथे सारखं माझ्या शत्रूचं नाव ऐकू येतोय, आज मला तपश्चर्याला बसायचं नाही, चला घरी जाऊ. अशा वेळेस अशा प्रकारे मात्र जवळपास घरी आल्याच्या नंतर संध्या वेळ होती.
त्यावेळेस कयाधूने सुंदर प्रकारचं भोजन केलेलं होतं. भोजन खाल्लं आणि पुन्हा विचारण्यात आलं की स्वामी तुम्ही तर तपश्चर्यासाठी गेला होतात ना, वापस येण्याचं काय कारण? सांगू लागले अरे अरे एक तोता माझ्या शत्रूचं नाव वारंवार उच्चारण करत होता. मी जिथून उठलो तिथे पुन्हा जिथे बसलो तिथेही आला. असं जवळपास खूप ठिकाणी बसलो पण उठावं लागलं आणि मात्र मी त्रासून घरी निघून आलो. अच्छा काय नाव उच्चारण करत होता? नारायण 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 नारायण. अरे कितनी बार उसने नाम उच्चारण किया, मुझे बहुत गुस्सा आ रहा था लेकिन क्या करूं, तोता है ना उड़ जाएगा तो कैसे उसका वध करूंगा, इसलिए मैं घर पे आ गया. अच्छा तर त्यावेळेस कयाधूला असं वाटलं की आता आपले पतिदेव नारायण नारायण नाव घेत आहेत, यांच्या मुखातून आपण 108 वेळा तरी उच्चारण करून घ्यावं. पुन्हा बार बार विचारू लागली. भोजन झालं, जेवायच्या वेळेस पुन्हा विचारू लागली, उठताना पुन्हा विचारू लागली की क्या बोला था वो तोता, जरा बताना तो. अरे तुमको पता नहीं मैंने बताया तो था, वो बार बार नारायण 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 करता रहता था. अच्छा मुझे पता चल गया, कोई बात नहीं कोई बात नहीं. त्यावेळेस जिथे बसले पुन्हा विचारलं अरे स्वामी मैं तो भूल ही गई, क्यों आए थे आप घर पे? अरे तुमको पता नहीं कितनी बार बता चुका हूँ मैं, बार बार नारायण 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 नाम उच्चारण करता था. त्यावेळेस मात्र आणि अशा प्रकारे 100 वेळा उच्चारण करून घेतलं होतं. किती राहिलं होतं? 8 वेळा. त्यावेळेस मात्र शयन कक्षमध्ये गेल्याच्या नंतर कयाधूला असं वाटलं 8 वेळा राहिलेला आहे. पुन्हा विचारू लागली स्वामी माफ करना मैं तो भूल ही गई, आज तो आप तपश्चर्या के लिए गए थे फिर वापस आ गए, किस कारण के लिए, किस कारण से वापस आए? क्या तुम मूर्ख हो, क्या तुम मूढ़मती हो, तुमको पता नहीं है मैं कितनी बार कह रहा हूँ? अरे मेरा शत्रु का नाम ले रहा था. शत्रु का नाम कौन है? अरे वो नारायण, वो विष्णु, उसका एक तोता बार बार नारायण 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 कितनी बार नाम रखता रहता था. आप समझ में आया? चलो सो जाओ. त्यानंतर मात्र 108 वेळा हिरण्यकश्यपूच्या मुखातून नारायण नावाचं उच्चारण करून घेतलं आणि तिथे मात्र स्वयं त्यानंतर रात्रीचा समय होता, गर्भाधारण झालं आणि तिथून सकाळी उठल्याच्या नंतर पुन्हा हिरण्यकश्यपू निघून गेले. कुठे? तपश्चर्यासाठी. पण इकडे मात्र आता कयाधूला जसं हिरण्यकश्यपू तपश्चर्यासाठी निघून गेले होते ना, तर कयाधूकडे इकडे सगळे इंद्रादी देवता आले आणि इंद्राने पाहिलं की कयाधू एकटीच आहे म्हणून तिला घेऊन जाण्यासाठी निघाले. कारण का इंद्राला काय वाटलं, हा हिरण्यकश्यपू इतका जर बलशाली आहे तर याचा पुत्र जो उत्पन्न होईल तो कसा असेल, म्हणून याचा वंश वाढूच नये यासाठी कयाधूला घेऊन चालले होते. पण त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारद महर्षीने सांगितलं मुंच मुंच महाभाग सतीम सतीम पर परिग्रहम. अरे ये कोई और नहीं है, कयाधू तो है, मानता हूँ असुर की पत्नी है, लेकिन इसके पेट में जो बालक है ना वो असुर नहीं निकलेगा. हाँ असुरों का बेटा तो होगा लेकिन उसकी वृत्ति असुर जैसे नहीं रहेगी. अरे कौन होगा? अयम निष्किल्विषः साक्षात महाभागवतो महान. तो यार देखो विचार कर लो, मैं जो जो मांगूंगा वो देना पड़ेगा. हाँ दूंगा ना, कोई बात नहीं. त्यावेळेस मात्र वरदान मांगू लागले. मैं सृष्टि से ना मरूं, जो तुम्हारी बनाई हुई सृष्टि है उससे ना मरूं, कोई बात नहीं, तथास्तु. बोले ना भीतर मरूं ना बाहर मरूं, बोले तथास्तु. बोले ना दिन में मरूं ना रात में मरूं, बोले तथास्तु. बोले 12 महीना में किसी महीना में मेरा मृत्यू ना हो, बोले कोई बात नहीं, तथास्तु. एवढंच नाही, ना नर से मरू ना पशु से मरू, कोई बात नाही, तथास्ति तथास्तु. त्यानंतर मात्र अनेक वरदान दिले. असं सांगितल्याच्या नंतर तिथून प्रथम जे निघाले ब्रह्माजींचं वरदान प्राप्त करून ते प्रथम स्वर्ग लोकावर चढाई केली. सगळ्या देवतांना हरवून टाकलं. स्वर्ग लोक नाही तर तीनही लोक, आणि त्यानंतर तीनही लोकात हातात घेतल्याच्या नंतर ते शासन करू लागले. आणि इकडे कयाधूला ज्यावेळेस समजलं की आपल्या पतिदेवाने आता वरदान प्राप्त करून शासन सुरू केलेलं आहे, त्यावेळेस मात्र कयाधूने सुंदर बालकाला जन्म दिला. तोच बालक मात्र भगवंताचा भक्त प्रल्हाद झाले. बोली श्री भक्तवत्सल भगवान की, प्रल्हादजी महाराज की जय. इकडे मात्र खूप जवळपास 5 वर्ष झाले अजूनही वापिस आलेले नाही. आणि ज्यावेळेस परतले त्यावेळेस मात्र प्रल्हाद जे आता 5 वर्षाचे 5 वर्षाचे झालेले होते. 5 वर्षाचे प्रल्हाद ज्यावेळेस आपल्या पित्याला भेटू लागले, कयाधूने सांगितलं की हा तुमचा मुलगा सगळ्यात लहान मुलगा आहे तो म्हणजे प्रल्हाद. जवळ गेल्याच्या नंतर मात्र मिठी मारली आणि प्रल्हादजींना सुंदर प्रकारे दुलार करू लागले. त्यावेळेस मात्र प्रल्हादजीने पाहिलं आपले पिताश्री आहेत, पण तिथे विचारू लागले कि एक काम करो, वो 2 शुक्राचार्य के बेटे हैं ना उनको बुलाओ, षंड और अमर्क. मैं उनको कहूंगा अब मेरा बेटा 5
5 साल का हो गया है, उसको पढ़ने की जरूरत है, शिक्षा चाहिए, अध्ययन चाहिए, त्यावेळेस मात्र शिक्षा घेण्यासाठी अध्ययन व्हावं यासाठी मात्र त्यांना त्या विद्यालयात टाकण्यात आलं. पण त्या विद्यालयाचं नाव काय होतं? दैत्यराज हिरण्यकश्यपू महाविद्यालय. आणि अशा विद्यालयात टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस वापिस आल्याच्या नंतर पुन्हा विचारलं, बेटा तुम क्या सीख के आए हो, क्या विद्या ग्रहण किए? अच्छा मैंने एक विद्या ग्रहण किए. प्रल्हाद जी सांगू लागले, तत्साधु मन्ये सुरवर्य देहिनाम सदा समुद्विग्न दिया स्म सद्ग्रहात हित्वात्मपातं ग्रहमंदकूपम वनम गता यद्दिरन श्रेत. बोले इस जगत में और कोई श्रेष्ठ नहीं है और हे श्रेष्ठ तो वो भगवान है. भगवान हिरण्यकश्यपूला असं वाटलं की मलाच भगवान मानतो की काय, कारण का त्यावेळेस नारद महर्षी नारायण नारायण रटायचे ना. नारद महर्षींना सांगू लागले, बोले चुप करो, नारायण नारायण रटना नहीं. क्या रटना है? हिरण्यकश्यपू रटो, क्योंकि अब मैं तुम्हारा भगवान हूँ, स्वर्ग में मैं रहता हूँ, त्रिलोक में मेरा राज्य है, मैं शासन करता हूँ. भगवान वो विष्णु का नाम अगर तुम रटोगे ना तो अपने इससे हाथ धो बैठोगे. बोले जी प्रभु मैं तो हिरण्यकश्यपू ही रटूंगा. दिसले की हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी मात्र सगळीकडे हेच सांगितलं की मी तुमचा भगवान आहे. मग इथे प्रल्हादजींनी ज्यावेळेस सांगितलं की भगवान को मानना चाहिए, त्यावेळेस मात्र अतिशय चांगलं वाटलं, कारण का मला मानणार आहे बुवा. मग त्यावेळेस प्रल्हादजींनी सांगितलं, जी मेरे पिता भी मेरे भगवान ही तो हुए क्योंकि मैं उनका बेटा हूँ. खूप चांगलं वाटू लागलं. पण इकडे षंड आणि अमरकेला बोलवण्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ये जो है हमारे सब महाविद्यालय में जितने भी बच्चे हैं उनको भी भजन कराते हैं. अच्छा ये भजन कराता है किसका? मेरा भजन तो नहीं कराता ना. नहीं आपका भजन नहीं कराता, आपके शत्रु का नाम उच्चारण कराता है. कौन सा भजन? ते त्यावेळेस सुंदर प्रकारचं भजन, नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
भजन करत असताना गजर कीर्तनाचा